नमस्कार सगळ्यांना, इथे पण नमस्कार. आणि आता एक चर्चेचा विषय आहे. दिवसभरात एकदा तरी पोळी भाजी वरण भात या जेवणावर भर द्यावा का? द्यावा. हा एकदा तरी असावा, म्हणजे वरण भात पोळी भाजी असावी. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आजकाल पिझ्झा पास्ता असे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस आहेत, म्हणजे असं काही वरण भात भाजी पोळीच असायला पाहिजे असं नाही. वेगवेगळं पदार्थ असावे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असावं जेवण हे पोळी भाजीच असावं. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? पोळी भाजीचं जेवण असावं असं. त्याच्यात सर्व जीवनसत्व येतात ना. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जेवण आहे जेवण आहे, काही असं नाही चालतं. पोळी भाजीच असणं असं काही गरजेचं नाहीये. असं काही गरजेचं नाही. बाजूला बसलाय मुलगा आणि बायकोच्या बाजूला ती सवय झाली लग्नानंतर सवय झाली ना काय असं बाहेरचं खाण्याची. तुमचं म्हणणं आहे की पारंपरिक जे जेवण आहे तेच असावं, आणि यांचं म्हणणं आहे की नाही नाही, जेवण असलं की झालं की ते मग कुठलंही असलं तरी चालेल. म्हणजे पोट भरल्याशी मतलब काही वेगळे पदार्थ म्हणजे मग कधी ट्राय करणार ना मग असं असेल तर. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? वरण भात भाजी पोळी हे जेवण पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे नाही विचारत. नाही, वरण भात भाजी पोळी वगैरे एक वेळेस तरी असावं. एक वेळ तरी असावं. हो, पूर्ण. दुसऱ्या वेळेला पिझ्झा चालेल. थोडं काहीतरी वेगळं चालू. मला असं वाटतं जीवन जसं बदललं तसं जेवण पण बदललेलं आहे. तो बदल काळाच्या ओघात स्वीकारायला हरकत नाही. वरण भात भाजी पोळीचाच आग्रह कशाला पाहिजे? वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदल हे आपण स्वीकारायला शिकलं पाहिजे. बरं, तिकडे या बाजूला 500 काय म्हणताय? सकाळी पोळी भाजीचं जेवण आणि संध्याकाळी वरण भात असावं, आणि महिन्यातनं कधीतरी बाहेर किंवा बाहेरचा दुसरा पदार्थ खाण्यात चांगलं. तुम्ही तुमच्या सोयीचं सांगताय. पाठीमागे जाऊबाई चेंज असावं, सारखं चेंज असावं. पुढे पोळी भाजीचा आग्रह नको. तुमचा चेहरा बघता तुम्हाला रोजच दिलेला दिसतोय. रोजच पोळी भाजी असते. कंटाळा आलाय आता. कंटाळा आला पोळी भाजी. कंटाळा आलाय त्यांना. बोट तुमच्याकडे दाखवत आहे. त्याच पोळी भाजी नुसते. एकदाही सांगायचं की बाहेरचं जेवा म्हणून. कंपल्सरी डबा घेऊन जा. कंपल्सरी डबा ठेवता. तो कोणाला देता तुम्ही? आता मित्र कंपनीला देऊन टाकायचं.